या बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया युद्धाचे राज्यावर काय परिणाम झालेत त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। होर्मुझमध्ये अडकलेल्या 22 भारतीय जहाजांना सोडवण्याबाबत इराणशी बोलणी सुरू, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती। शिवालिक आणि नंदादेवी जहाजं सोडण्यासाठी इराणसोबत कुठलीही डील झाली नसल्याचंही केलं स्पष्ट। घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 60 रुपयांनी वाढ, गरजेनुसार केरोसिनचा पुरवठा केला जाईल, पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती। राज्यामध्ये पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा शिल्लक असून सुरळीत वितरण सुरू आहे। घरगुती गॅसचा काळा बाजार रोखण्यासाठी राज्य शासनाने अत्यंत कठोर उपाययोजना केल्या आहेत। सिलेंडरचा काळा बाजार रोखण्यासाठी कारवाईचे आदेश। राज्यात घरगुती गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध, पेट्रोल डिझेलच्या पुरवठ्यातही अडचण नाही, अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची विधानसभेत माहिती। बुलढाण्याच्या शेगावमध्ये डिझेल संपलं, पेट्रोलही संपणार, युद्धामुळे गॅसनंतर आता इंधन पुरवठ्यावर परिणाम। बीपीसीएल कडून डिझेल पेट्रोल पुरवठा बंद, शेगावमधील 2 डिझेल पंप बंद, ग्राहकांचे हाल, तर पेट्रोलही संपण्याची शक्यता। पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांचे नियम डावलून रस्त्यावर गॅसचं वाटप, पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात मोठी गर्दी, घरपोच गॅस सिलेंडर द्या अशी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली होती सूचना, मात्र सूचनेचं पालन नाही। पुण्याच्या चाकणमध्ये एचपीसीएल गेटवरच गॅसचा काळा बाजार, ट्रकमधून सिलेंडरची विक्री कॅमेऱ्यात कैद, सिलेंडर घेऊन 3 तरुण घटनास्थळावरून पळून गेले, प्रशासन आणि कंपनीच्या देखरेखीवर आता संशय। धाराशिवमध्ये गॅस एजन्सी बाहेर पहाटे 5 वाजल्यापासून लोक रांगेत, गॅस वितरण व्यवस्थेत गोंधळ झाल्याचा आरोप करत नागरिकांचा संताप, साठा शिल्लक असतानाही नियोजनाअभावी गॅस मिळत नाही, नागरिकांचा आरोप। जालन्यात गॅस एजन्सी गोडाऊन फोडून 110 सिलेंडरची चोरी, उदवट शिवारातील ही घटना, 5.5 लाखांचा मुद्देमाल चोरीला, पोलिसात गुन्हा दाखल। वसई पूर्वेतील लजीज हॉटेलवर पुरवठा विभागाची कारवाई, घरगुती गॅसचा वापर केल्याने 3 अटक, घरगुती गॅस सिलेंडर व्यवसायासाठी वापरणाऱ्या हॉटेलवर कारवाई।